संजू बाबा राऊत आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत. 3 वर्षानंतर लोकसभा निवडणूक आहे आणि या 3 वर्षाचे उमेदवार आत्तापासून ठरवले पाहिजे. संघटनेची बांधणी केली पाहिजे. खासदारकी कोण लढणार याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे. अशा पद्धतीचा सल्ला संजू बाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना मुंबईमध्ये दिला आहे. कारण उद्धवजी ठाकरेंना घराबाहेर पडतात, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, परंतु संजय राऊत स्वतः घराबाहेर पडलेत आणि जळगावमध्ये बसून सांगतायत की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत, आपण संघटन बांधणीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा घरचा आहेर संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना दिलेला आहे. ही पहिली वेळ नाही. याआधी देखील जेव्हा शरद पवार साहेबांना भेटायला संजय राऊत गेले होते त्यावेळेला ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये संजय राऊतांचं एक वाक्य होतं की शरद पवार या वयात देखील राज्यभर फिरायला तयार आहेत. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे अद्याप राज्यात फिरायला तयार नाहीत, मातोश्रीच्या बाहेर फिरायला तयार नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी त्याही वेळेला उद्धवजी ठाकरेंवर निशाणा मारला. आता देखील जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना घरचा आहेर देण्याचं काम केले की अजून 3 वर्ष निवडणुकीला आहेत, आत्ता तरी घराच्या बाहेर पडा, आत्ता तरी उमेदवार ठरवा. अशा पद्धतीचं आव्हान संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना केलं आहे. त्यामुळं उभाटा गटातली असलेली दुफळी पुन्हा एकदा जळगावच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला संजय राऊतांच्या तोंडून खरं वाक्य आलं. ते म्हणाले सरकार संवेदनशील आहे. नंतर त्यांनी सावरासावर केली आणि मग म्हणाले की सरकार असंवेदनशील आहे. संजय राऊत असंवेदनशील सरकार हे महाविकास आघाडीचं होतं. जेव्हा उद्धवजी ठाकरे बांधावर गेले होते आणि शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 25,000 देऊ, 50,000 रुपये देऊ, दमडी देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही दिली नव्हती. आता जळगावमध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, विशेषतः केळी बागांचं नुकसान झालंय. या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहे. एवढंच नाही तर तातडीनं नुकसान भरपाई देण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहे. त्यामुळे संजय बाबा कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचं काम कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं केली. कारण हे सरकार देवाभाऊचं सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि हे सरकार संवेदनशील सरकार आहे. कुठलीही निवडणूक नाही आहे, 3 वर्ष कुठलीही मतदान होणार नाही आहे, तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची हिंमत ही देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. महाविकास आघाडीनं फक्त आश्वासन दिले, बांधावर जाऊन बस म्हटले, परंतु घरामध्ये बसून कारभार केला. हे सरकार संवेदनशील आहे तर महाविकास आघाडीचं सरकार असंवेदनशील होतं. संकटमोचक हे रस्त्यावर उतरतात, बांधावर जातात, शेतकऱ्यांशी संवाद जातात. संजय राऊत तुमचे नेते कुठे आहेत ते सांगा. तुम्ही घरकोंबडा म्हणून काम केले. तुमचे उद्धवजी ठाकरे जळगावमध्ये येऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करणार आहेत का? मागच्या वेळेला संजय राऊत असंच कुठलं तरी नुकसानीचा दौरा करण्यासाठी गेले होते आणि मर्सिडीजमध्ये बसून काजू बदाम खात बसले होते. अशा पद्धतीची संवेदनशीलता तुम्ही संकटाचं आणि संकटमोचनचं बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण गिरीश भाऊ हे संकटमोचक देखील आहेत आणि तुमच्यासारख्या नाकर्तेपणाला कर्दनकाळ म्हणून देखील ते काम करतात. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा होता त्यावेळेला त्या सरकारचा कर्दनकाळ होण्याचं काम देखील या संकटमोचकांनी केलं होतं. जळगावमध्ये गुंडशाही कुणाची आहे? उभाटा गटाची गुंडगिरी सुरू आहे. संजू बाबा राऊत ज्या पद्धतीनं, त्याच पत्रकार परिषद संजय राऊत म्हणतात की जळगावमध्ये पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी आहे आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की संदीप कर्णिक खूप चांगलं काम करतात. काहीतरी एक ठरवा. एका बाजूला सांगायचंय पोलिसांच्या माध्यमातून जळगावमध्ये गुंडगिरी आहे आणि दुसऱ्याच बाजूला सांगायचंय त्याच पत्रकार परिषदेमध्ये की संदीप कर्णिक नावाचे अधिकारी खूप चांगलं काम करतायत, त्यामुळे अशोक खरातला बेड्या टाकल्या, अशोक खरातला अटक झाली. संजय राऊत काहीतरी एक ठरवा. उद्धवजी ठाकरे रोज उठून युटर्न घेतात, ती सवय आता तुम्हाला देखील लागलेली आहे. कुणाच्या दरबारात कोण जायचं
हे सांगण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. ज्या पद्धतीनं भोंदू बाबा खरात याचे कारनामे समोर आले त्याला तातडीनं अटक करण्याची हिंमत कोणी केली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, देवाभाऊच्या सरकारने केली. आसाराम बापूंचे काही काळे कारनामे समोर आले, बाबा राम रहीमचे काही काळे कारनामे समोर आले, त्यांच्यावर देखील कारवाई कुणाच्या सरकारमध्ये झाली? ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झाली. त्यामुळे कुठलंही चुकीचं कृत्य असेल तर त्याला आम्ही पाठीशी घालत नाही. उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव होता की वाझेसारख्या गुंडाला खंडणी वसूल करणाऱ्याला देखील तो काय लादेन आहे का असं म्हणून समर्थन उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना करत होते. हे भारतीय जनता पार्टीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे. इथं कुणीही असो त्याला पाठीशी घातलं जात नाही. आपण बघा, आसाराम बापू प्रकरणात देखील कोर्टाने शिक्षा सुनावली, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. बाबा राम रहीम यांच्या प्रकरणामध्ये देखील जेलमध्ये जाऊन कारवाई सुरू आहे, त्यांना अटक करण्यात आली. आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी संजू बाबा राऊत देखील प्रयत्न करत होते, परंतु तसं झालं नाही. भोंदू बाबा अशोक खरातवर कारवाई करण्याचं काम हे देवाभाऊंनी केलेलं आहे. कुठल्या भोंदू बाबाने कुणाच्या फोटोवर फुल्या मारल्या म्हणून काहीही होत नाही. कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. या प्रकरणामध्ये सविस्तरपणे चौकशी सुरू आहे. परंतु मला सुषमा अंधारे आणि रोहित पवार या दोघांनाही सांगायचं आहे की जनतेनं तुमच्या पक्षावर फुल्या मारल्या. जनतेनं तुमच्या पक्षावर फुल्या मारल्यामुळं विधानसभेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला घरी बसवलंय. त्यामुळं जनतेने मारलेल्या फुल्या महत्त्वाच्या असतात. जनतेने तुम्हाला घरी बसून तुम्हाला नाकारलेलं आहे. आधी जनतेने मारलेल्या फुल्या या बघा. आणि जनतेनं देवेंद्रजींना एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला निवडून दिले. महायुतीचं सरकार अतिशय भरभक्कम आहे आणि खरात प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. अशा भोंदू बाबांनी कुणाच्याही कितीही फोटोवर फुल्या मारल्या तरी जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत, महायुतीच्या सोबत आहेत, तोपर्यंत ना सुषमा अंधारेंच्या फुल्यांनी फरक पडणार आहे, ना रोहित पवारांच्या फुल्यांनी फरक पडणार आहे. हे सरकार जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे आणि असंच पुढचे 25 वर्ष महायुतीचं सरकार भक्कम राहील.